श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचा काळ. नवरात्र म्हणजे आपले मन, शरीर आणि घर यांचे शुद्धीकरण करण्याची संधी. आणि नवरात्र म्हणजे देवी मातेच्या कृपेने आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती मिळवण्याचे दिवस. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार आहे. या दिवशी आपल्या घरात देवीला आमंत्रण देण्यात येते. तिच्या मूर्तीला किंवा कलशाला देवीच्या शक्तीचे स्वरूप मानले जाते आणि 9 दिवस ती आपल्या घरात विराजमान राहते. म्हणूनच घटस्थापना योग्य रीतीने, योग्य मुहूर्तात आणि पूर्ण शुद्धतेने करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा आपण घरात घटस्थापना करतो तेव्हा सर्वप्रथम लक्षात ठेवायचे की ती जागा पूर्णतः स्वच्छ असावी. घरातील ईशान्य कोपरा किंवा देवघरात घटस्थापना केली तर ते अत्यंत शुभ मानले जाते. त्या जागी आधी चोख स्वच्छता करून रांगोळी काढावी. पांढरे किंवा लाल पिवळ्या वस्त्राने ती जागा सजवावी आणि छोटा मंडप तयार करावा. या मंडपात आपण पवित्र माती पसरवतो आणि त्या मातीत जौ किंवा गहू पेरतो. ही बीजे देवीची कृपा आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. जशी ही रोपे 9 दिवसात वाढतात तसेच आपल्या जीवनात सुख समृद्धी वाढत राहते असा विश्वास आहे. कलश ठेवताना पितळ, तांबे किंवा मातीचा कलश वापरणे शुभ मानले जाते. त्या कलशात सर्वप्रथम गंगाजल किंवा पवित्र पाणी भरावे. त्यात अक्षता म्हणजे तांदूळ, पंचरत्न, सुपारी आणि नाणे ठेवावे. कलशाभोवती मौली म्हणजेच पवित्र नाडा बांधावा. कलशाच्या तोंडावर 5 आंब्यांची पाने ठेवावीत आणि त्या पानावर एक नारळ ठेवावा. नारळावर लाल वस्त्र गुंडाळावे आणि त्यावर स्वस्तिक किंवा ओम चिन्ह काढावे. हा कलश म्हणजे देवीचे स्वरूप आहे. देवी मातेचे आव्हान आपण त्यात करतो. म्हणूनच कलश ठेवताना मंत्रोच्चार करून देवीला प्रार्थना करावी. हे जगदंबे, हे महाशक्ती, आपण या कलशात विराजमान व्हा आणि आमच्या घरात सुख, समृद्धी, शांती आणा. असे आवाहन केले की देवी त्या कलशात वास करते असे मानले जाते. कलश ठेवताना वेळेचेही विशेष महत्त्व आहे. घटस्थापना नेहमी प्रातःकाली सूर्योदयानंतर लवकर करावी. विशेषतः प्रतिपदेचा दिवस, अभिजित मुहूर्त किंवा सकाळी 6 ते 9 या वेळेत घटस्थापना करणे अत्यंत योग्य ठरते. कारण हा काळ शुभ मानला जातो आणि त्यावेळी केलेली पूजा यशस्वी होते. जर एखाद्या कारणास्तव आपण सकाळी घटस्थापना करू शकलो नाही तर नंतर दुपारी किंवा संध्याकाळी करू नये, कारण त्याचा फल कमी होतो. म्हणून शक्यतो सकाळीच हे कार्य करावे. घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रीत 9 दिवस देवी मातेची रोज पूजा करणे आवश्यक आहे. सकाळी आणि संध्याकाळी धूप, दीप, फुले, नैवेद्य अर्पण करावे. देवीच्या प्रत्येक रूपाची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा, चौथ्या दिवशी कृष्णंडा, 5व्या दिवशी स्कंदमाता, 6व्या दिवशी कात्यायनी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री. प्रत्येक दिवसाला एक विशेष फळ आणि महत्त्व आहे. पूजा करताना शक्यतो लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावेत, कारण हे रंग देवीला प्रिय आहे. आरती, मंत्रजप, दुर्गा सप्तशीचा पाठ करावा. या 9 दिवसात सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण याचे सेवन टाळावे. शक्यतो उपवास करावा किंवा हलका आहार घ्यावा. कलशाजवळ एक अखंड दिवा लावला जातो, त्याला अखंड ज्योत म्हणतात. हा दिवा नवरात्रीत सतत पेटता राहावा अशी व्यवस्था करावी, कारण तो दिवा म्हणजे देवीची ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे. दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. म्हणून काळजीपूर्वक तेल किंवा तूप टाकून किंवा अखंड पेटता ठेवावा. घटस्थापना झाल्यानंतर त्या जागी कुठल्याही प्रकारची अशुद्ध वस्तू नेऊ नये, अपवित्र बोलू नये, वादविवाद करू नये. शक्यतो ते ठिकाण पवित्र आणि शांत ठेवावे. पूजा करणाऱ्या व्यक्तीने दररोज स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा करावी. शक्यतो लाल पिवळ्या रंगाचे कपडे वापरावे, कारण हे रंग सकारात्मक ऊर्जा वाढतात. पूजा करताना मन शांत ठेवावे. प्रार्थना करताना भावपूर्ण असावे. केवळ विधीपुरते नव्हे तर श्रद्धेने प्रार्थना केल्यास देवीची कृपा निश्चित लाभते. या काळात दानधर्म करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान करावे. विशेषतः लहान कुमारिकांना अन्न घालावे. त्याचे पूजन करणे हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते, कारण कुमारिका म्हणजे देवीचा प्रत्यक्ष स्वरूप मानले जाते. अष्टमी किंवा नवमीला कुमारी पूजन करणे आवश्यक आहे. त्या मुलींना आदराने बसवून त्यांचे पूजन करावे. त्यांना नवीन कपडे, फुले, नैवेद्य अर्पण करावे आणि जेवण घालावे. हे केल्याने देवी मातेची कृपा निश्चित मिळते. नवरात्री संपल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजे विजयादशमीला कलश विसर्जन करावे. विसर्जन करताना देवीचे आभार मानावेत की या 9 दिवसात आपण आमच्या घरी वास्तव्य केले, आम्हाला सुख शांती दिली. आता परत
आपल्या धामाला प्रस्थान करा. विसर्जनाने पाणी तुळशीला किंवा झाडांना घालावे. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि वातावरण पवित्र राहते. मित्रांनो, घटस्थापना हा केवळ एक विधी नाही, तर तो आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे. योग्य पद्धतीने आणि योग्य भावनेने घटस्थापना केली तर देवी मातेची कृपा निश्चित मिळते. त्यामुळे या नवरात्रीत घटस्थापना करताना हे सर्व नियम पाळा. स्वच्छता, पवित्रता, श्रद्धा, सात्विकता आणि नियमित पूजा. जेव्हा आपण या सर्व गोष्टीचे पालन करतो तेव्हा आपल्या जीवनातील दुःख, संकटे कमी होतात आणि सुख, समृद्धी आणि शांती वाढते. नवरात्राचा खरा अर्थ म्हणजे शक्तीची साधना, मनाचे शुद्धीकरण आणि देवीच्या कृपेने अनुभवती. म्हणून या वर्षी 22 सप्टेंबर रोजी जेव्हा आपण घटस्थापना कराल तेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि आपल्या घरात देवीचे स्वागत मनोभावे करा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं. श्री स्वामी समर्थ.